मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधला पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडतील। सीतारामन सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। कपडे, मोबाईल, डाळी, पेट्रोल, डिझेलच्या किमती याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधून होणार असं म्हटलं जातंय। टॅक्स स्लॅब आणि स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प काय देणार ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात। करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे यंदाच्या अर्थसंकल्पातून। पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, मनरेगा योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। महिलांसाठी लखपती दीदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाऊ शकते। सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। मेड इन इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते। पर्यावरण रक्षणासाठी, ग्रीन एनर्जीसाठी विशेष प्राधान्य दिले जाऊ शकतं। एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे। संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात भरीव निधी दिला जाईल। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया। शिवाजी, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळण्याची शक्यता आहे हे तर आपण बघितलं। नेमकं आता अधिवेशन कधी सुरू होईल आणि अर्थमंत्री नेमकं कधी हा अर्थसंकल्प मांडणार आहेत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर 8:30 वाजता निर्मला सीतारामन ह्या नॉर्थ ब्लॉक म्हणजे जिथे अर्थ मंत्रालय आहे त्या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर 9 वाजता या ठिकाणी ज्यांनी अर्थसंकल्प तयार करण्याचं काम केलं त्या अधिकाऱ्यांसोबत निर्मला सीतारामन ज्या कॅबिनेट अर्थमंत्री आहेत त्यांच्यासह राज्यमंत्री फोटो सेशन करतील। त्यानंतर 9:10 अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या राष्ट्रपती भवनाकडे जातील। 9:45 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या संसदेकडे रवाना होती आणि संसदेत प्रवेश करताना 10 वाजताचं पुन्हा एकदा त्यांचं फोटोशूट होईल। 10:15 वाजता या सगळ्या संसदेत अर्थसंकल्प जो मांडला जाणार आहे त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर जर पाहिलं तर 11 वाजता निर्मला सीतारामन ह्या देशाच्या लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर हाची ही पूर्ण टाइमलाईन आहे निर्मला सीतारामन यांची। त्याच्यामध्ये ते त्या देशातील वेगवेगळ्या सेक्टरसाठी अर्थसंकल्प जो आहे तो मांडतील। सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि या महाराष्ट्रासाठी त्यामुळं भारताच्या या लोकसभेतून नक्की काय नवीन काही घोषणा होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा आहे खास करून महिलांसाठी, कारण मध्य प्रदेश लोकसभा निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमधून भाजपला मोठं यश मिळालं, सर्व जागांवरती विजय मिळाला। त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहीण योजना राबवली होती त्यामध्ये महिलांनी मोदी सरकारला भरभरून मतदान केलं। त्या पार्श्वभूमीवरती लाडली बहिणी योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष बाब येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरी बाब आहे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत काही वाढ केली जाते का, तो एक मुद्दा असणार आहे। करदात्यांना गेल्या 2 वर्षापासून कुठलाही दिलासा सरकारने दिलेला नाहीये। संपूर्ण देशभरातल्या सामान्य जनतेचं लक्ष हे विशेषतः करदाता म्हणून या अर्थसंकल्पाकडून काहीतरी अपेक्षा ठेवून असणार आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या तपशिलांसाठी।